उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळातर्फे आयोजित उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत आज अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पीटीएम या दोन संघांमध्ये झाला. यावेळी दोन्ही संघांचे समर्थक आणि फुटबॉलप्रेमींनी स्टेडियममध्ये मोठी गर्दी केली होती. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या. पूर्वार्धात पीटीएमच्या अन्शिद अलीच्या पासवर प्रथमेश हेरेकरनं गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत शिवाजी तरुण मंडळाला पीटीएमच्या गोलची परतफेड करता आली नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात शिवाजी मंडळाकडून खोलवर चढाया झाल्या, मात्र या चढायांचं गोलमध्ये रूपांतर करण्यात संघ कमी पडला. सामना संपण्यास काही मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या अन्शिद अली यानं मैदानी गोल करून 2-0 अशी भक्कम आघाडी उभी केली. याच दरम्यान शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूला पीटीएमच्या खेळाडूनं धक्काबुक्की केल्यानं दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात वाद झाला. काही वेळातच पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. संपूर्ण वेळेत पीटीएम संघानं 2-0 गोलची आघाडी कायम राखत शिवाजी तरुण मंडळ संघावर एकतर्फी विजय मिळवला. आमदार राजेश क्षीरसागर, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, उद्योजक तेज घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या पीटीएम संघाला 1 लाख रुपये तर उपविजेत्या शिवाजी तरुण मंडळ संघाला 75,000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेत उत्कृष्ट निवेदन केल्याबद्दल विजय साळोखे यांना संयोजकांकडून 21,000 रुपयांचं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं.